बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. जुन्नर पाठोपाठ आंबेगाव तालुक्यातही बिबट्याच्या दहशतीखाली. आंबेगाव शिरूर तालुक्याच्या सीमेवरील पिंपरखेड गावातील बोंबेमळा या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी 10च्या सुमारास शिवन्या शैलेश बोंबे वय 5 वर्ष हिच्यावरती घराबाहेरील अंगणात बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात शिवन्या जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवन्या ही आजोबांना पाण्याची बॉटल घेऊन जात असताना घराशेजारील ऊसाच्या शेतातून येऊन बिबट्याने शिवन्यावर हल्ला चढवला. शिवन्याचा आवाज ऐकून आजोबांनी धाव घेत शिवन्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर शिवन्याचे वडील व घरातील इतर नातेवाईकांनी तिला तातडीने मंचरूप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी शिवन्या हीच तपासले असता मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वन विभागाच्या कामावर रोष व्यक्त केला. या हल्ल्याबाबत चिमुकलीचे वडील व नातेवाईक टायगर टाइम्सशी बोलताना म्हणाले की पाणी आणि टोपी घेऊन चालली घराच्या पाठीमागे लेवल चालली होती तर तिथे चालली होती टोपी आणि बाबाला पाणी घेऊन. 2 मिनिटं फक्त माझ्यासोबतच होती ती. गायांना खायला आणत होतो मी माझ्यासोबत होती. मला म्हणले मी तुमच्यासोबत घरी येते टोपी आणि पाणी घेऊन JCB मध्ये जाऊन बसते. तर मी म्हटलं मी येतो आंघोळ करून आलो तुझा पुढं. तर मी पाणी उतरत होतो. 2 मिनिटाच्या अंतरात मला आवाज आला ते मागून ओरडत आले ते लोक त्याचे बाबा म्हणते. मी घरामध्ये होतो त्याच्या बाबाने पाहिलेलं त्याच्या बाबांनी सोडवलेलं. हो असते बाहेर. शिवन्या बोंबे पिंपरखेड. काय नाव आपलं? माझं नाव गणेश दादाभाऊ बोंबे. काय घटना घडली? आमच्या इथे आमची लहान कन्या शिवन्या शैलेश बोंबे राहणार पिंपरखेड. शाळेत होती का ती? हो शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये जात होती ती. अंगणवाडीत जात होती? हो. काय घटना घडली म्हटले? ते आमच्या आजोबाला पाणी घेऊन जाण्यासाठी घरापाठीमागून चालली होती. बिबट्याने अचानक छोट्या उसातून येऊन ते हल्ला केला तिच्यावरती आणि तिला असा ओढून येण्याचा प्रयत्न केला. पण आजोबाने आरडा वगैरे केल्यानंतर बिबट्याने ते सोडून बिबट्या पळून गेला. ते बिबट्याची उंची काय साधारण कसं केवढा होता बिबट्या? नाही बिबट्या खूप मोठा एक साधारणतः 4-5 फुटाचा असेल बिबट्या. आणि तुम्ही तिला प्राथमिक उपचारासाठी पहिल्यांदा कुठे नेले? पहिल्यांदा आम्ही याला पारगावमध्ये नेलो होतो पण तिथं आम्हाला उपचार त्यांनी पुढे न्यायला सांगितलं. तिथं उपचार काय केले नाही. ते म्हणले पुढे घेऊन जावं. मुलीचे आई वडील पुढे जातात? मुलीच्या आईला अजून काय मी कळवलेलं नाहीत. वडील आता भयभीत झाल्यामुळं ते पण अशा सुमावस्थेमध्ये आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्यांना. तुमच्या भागामध्ये बिबट्या कायम पाहायला? हो बिबट्या कायम आमच्या भागामध्ये परिसरामध्ये बिबट्या आढळून येतो. तुमच्या भयभीत दहशतीचं वातावरण आहे तुमच्या? हो खूप दहशतीचे वातावरण झालेले. तुमची काय मागणी असेल आता प्रशासनाकडे? आम्हाला वन फॉरेस्ट विभागाकडून ही मागणी आहे का त्याचा बिबट्याचा कायमचा असा बंदोबस्त केला पाहिजे. जे तात्पुरती त्यांची अशी ही व्यवस्था नाही केली पाहिजे. कायमस्वरूपीची ठोस उपाययोजना केली पाहिजे बिबट्यावरती.